नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संध्या हिरे आणि संध्या हिरे गोट फार्मवरती आपलं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत की ज्या आपल्या शेळ्यांना गोचीड होतात ते गोचीड आपल्याला म्हणजे आता हे पावसाळा सुरू झाल्यानंतर गोचिडांचा त्रास प्रत्येकालाच होत असतो। प्रत्येक शेळी पालकाला हा त्रास सहन करावा लागतो की पावसाळ्यामध्ये शेळ्यांना आपल्या गोचीड होतात आणि ते शेळ्यांचं रक्त पिऊन घेतात आणि शेळ्यांना त्याचा त्रास होतो। त्याच्यामुळे आपण हे औषध आणलेलं आहे आणि हे औषध कसं लावायचं मी तुम्हाला शेळ्यांना दाखवते। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला असे 5-6 थेंब अशा आपल्या शेळीच्या पाठीवरती असं टाकून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे शेळीला आपल्याला लावायचं आहे। मी तुम्हाला दाखवते की आपण औषध आपण काल शेळ्यांना आपल्याला लावलेलं होतं की त्याचा रिझल्ट मी तुम्हाला दाखवते की गोचीड मेले आहेत की नाही। हे बघा, काही औषध असे असतात की गोचीडचं औषध मारल्यानंतर ते आपल्या गव्हाणीमध्ये पडून जातात आणि पुन्हा त्या शेळ्यांना आपल्या नवीन पुन्हा ते गोचिडी तयार होतात। तेव्हा तुम्ही बघू शकता की गोचीड पूर्णपणे मेलेली आहे आणि अजिबात हालचाल करत नाहीये। हे बघा, पूर्णपणे गोचीड आपले मेलेले आहेत। हे औषधाचा रिझल्ट एकदम चांगला आहे। आम्ही आमच्या फार्मवर वापरतो तेच औषध मी तुम्हाला दाखवलेलं आहे। ही बॉटल मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेली आहे, याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि या बॉटलचा उपयोग तुम्ही फक्त शेळीच्या आपल्या बाहेरून अंगावरती उपयोग करायचा आहे। ते फक्त बाहेरी उपयोगासाठी ही बॉटल आहे आणि खूप छान रिझल्ट आहे याचा। शेळींच्या गोचीड पूर्णपणे मरून जातात। त्याच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या।